नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आता सकाळी सकाळी सगळ्यात आधी दिवसाची सुरुवात देवपूजेने केली. आणि आज असं होतं की घरातली सगळी जबाबदारी माझ्यावर होती, कारण आत्या आणि ताई आपल्या शेतात लसूण लावण्यासाठी जाणार होत्या. तसं तर यावेळी लसूण लावायला उशीरच झाला होता, कारण पाऊस खूप असल्यामुळे लसूण लावायला काही जमलंच नाही. त्याच्यानंतर दिवाळीची कामं होती, त्याच्यामुळे मीच म्हटलं त्यांना की सकाळी सकाळी तुम्ही जावा, मी घरातलं बघते. कारण मुलांचं सुट्टी होती, मुलांची टिफिन बिफिनची पण काही घाई नव्हती, त्यामुळं घरातलं निवांत केलं तरी जमणार होतं. आणि नंतर या उन्हाच्या गेलं असतं तर ऊन खूप लागलं असतं, म्हणून म्हटलं की सकाळी सकाळी आंघोळ करून तुम्ही जावा. तरी आत्याने सगळं घरातलं झाडू मारून घेतला होता. आणि देवपूजा करणार होते, मीच म्हटलं राहू द्या, माझं मी करते. आणि देवपूजा करून तुळशीला पाणी घालून झालं. आणि तसंच मी आपल्या शेतातल्या हिरव्या मिरच्या घ्यायला आली होती, कारण मला भोपळ्याची भाजी करायची होती हिरवी मिरची घालून. आता सकाळी सकाळी दिवस उगवला आणि छान शेतात जाऊन मिरच्या तोडून आणायला खूप भारी वाटत होतं मला. आता इथं मी आधीच कणिक मळून ठेवली होती आणि भोपळाच पण चिरून ठेवला होता. फक्त हिरव्या मिरचीसाठी भोपळा फोडणीला टाकायचा राहिला होता. आता सगळ्यात आधी हिरवी मिरची घालून भोपळा बनवून घेतला. आता तशी रेसिपी म्हणलं तर काही स्पेशल नाही. आपण तेल घेतलं, आपण कच्च्या घाण्याचं तेल वापरतो त्यामुळे हे असं दिसते. तर तेल घेतलं, जिरे मोहरी कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेतली. त्याच्यानंतर लसूण छान असा भाजून घेतला, हळद टाकली आणि त्याच्यामध्ये भोपळा आपला टाकून घेतला. आता या भोपळ्यामध्ये मीठ टाकून मी शिजायला ठेवला भोपळा. तोपर्यंत बाहेर बघताय हा पक्षी बघा कसा उडते. आणि इकडं मुलांचं खेळायचं चालू होतं. आज त्याला आणि आरोला एकादशीची सुट्टी होती आणि 2-3 दिवस पंढरपूरमध्ये गर्दी असल्यामुळे ह्यांना सलग 2-3 दिवस सुट्टी होती. आणि आज ह्यांचं चाललेलं की रनिंग करायची होती ह्यांना आपल्या शेतामध्ये. तर कोण किती राऊंड करणार, कोण आधी येते, अशी त्यासाठी ह्यांची रनिंग चालू होती. आता मुलं इकडे शेतात होती, ताई नात्या तिकडे शेतात होत्या आणि मी इकडे किचनमध्ये होते. आता आपल्याकडे सगळे एवढे असल्यामुळे एका भाजीवर जमत नाही, 2 भाज्या बनवायला लागतात. आणि मसूरच्या डाळीची आमटी करणार होती मी, दुसरी रस्सा भाजी करायची होती म्हणून. पण त्याच्यामध्ये पण जिरं मोहरी टोमॅटो लसूण सगळं टाकून घेतलं. आणि आपला घरचा सोलापूरचा काळा मसाला जो आहे ना तो टाकून घेतला. नंतर खोबरं टाकलं त्याच्यामध्ये. आता आज तशी धावपळ होती त्यामुळे डिटेल रेसिपी म्हणजे एवढी शूट आधी प्रयत्न केला मी करायचा, पण पूर्णपणे काही करता आली नाही. आणि परत स्वयंपाक झाल्यानंतर मला शेतात पण जायचं होतं, कारण मला वाटत होतं की थोडाफार माझा पण हात लागेल लसणासाठी. आणि 1-2 दिवसातच मी पुण्याला जाणार होते. मग मी पुण्याला गेल्यानंतर ताईला नात्याला घरातलं पण बघा आणि शेतातलं पण बघा, असं दोन्ही पण झालं असतं. म्हणून मीच म्हटलं होतं की तुम्ही शेतातलं बघा, मी घरातलं बघते. आणि इथं बघा चिल्ल्या पिल्ल्यांची रनिंग करून झाली होती आणि दमली पण होती खूप. ह्याच्यानंतर ह्यांना व्यायाम पण करायचा होता. आज ही खूप मूडमध्ये होते व्यायाम करायच्या. आयुष असता मागे तुरुतुरु पळतात दादाच्या. आणि इथं नंतर मी आत तोपर्यंत माझ्या चपाती उरकून घेतल्या. आता इथं जसं मी मागच्या 1-2 दिवसाखाली व्हिडिओमध्ये सांगितलेले, माझी तब्येत जराशी खराब होती आणि आज पण तसंच झालं. थोडंसं थकवा झाला होता मला,
पण तरी पण म्हटलं बसत उठत थांबत असं करून मी स्वयंपाक करून घेतला कंप्लीट. परत स्वयंपाक करता करता मुलं मधीच आली, त्यांना पाणी द्या, त्यांना खायला द्या, असं अधूनमधून चालू होतं. आणि परत नंतर मामा भैया हे सगळे जेवायला पण बसले होते, त्यांना सगळ्यांना जेवायला पण वाढून घेतलं स्वयंपाक करत करतच. जेवायला वाढायचं म्हणजे तसं आमच्यातली पुरुष मंडळी आम्हाला जास्त त्रास देत नाही जेवायला वाढताना, फक्त आपल्याला चपाती मोडून द्यायला लागते. बाकी भाज्या त्यांना जेवढी हवी जशी हवी तसं ते त्यांच्या ते हाताने घेतात. फक्त कढईतल्या भाज्या दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला टेबलवरती ठेवाव्या लागतात, ती त्यांचं ते हाताने घेतात सगळी. मुलं पण तसंच करतात. आता यांचं रनिंग करून झाली आणि आता इथे व्यायाम करायचं चालू आहे. दादासाठी एकट्यासाठी एक मॅट आहे आणि ह्या 2 बारक्या पिल्ल्यांसाठी दोघात एक मॅट आहे. आता दादा या दोघांना गाईड करत होता व्यायाम करायला आणि ही दोघं सेम तसंच करत होते. आता दादाच्या नादाने हे दोघांचा पण व्यायाम चालला होता. आयुष्य मला एक्सपेक्टेशन नव्हती, तरी पण चांगला व्यायाम करतोय तो. आता हे कोरफडीचं रोपटं दिसतंय, ते छोटंच होतं आधी, आता मोठं झालंय आणि त्या आंब्याच्या बुडातच आलं होतं. मग त्या आंब्याच्या झाडाची वाढ खुंटे मिंटल म्हणून आम्ही आधीच ते उपसून काढलं. आता हे कोरफडीचं रोपटं दुसरीकडे लावायचं होतं, त्यासाठी हे काढून ठेवलं होतं. आता तोपर्यंत माझं किचनमधलं काम उरकून झालं होतं आणि सगळ्यात आवडीचं काम म्हणजे किचन कट्टा पुसून घेणे, घासून घेणे. इथून आपलं काम संपलं, बेसिन घासलं की असं होतं. तर किचन कट्टा आधी स्वच्छ करून घेतला आणि किचन कट्टा झाल्यानंतर जी राहिलेली भांडी होती ती सगळी भांडी स्वच्छ करून घेतली. त्याच्यानंतर ताईला मी फोन लावत होते पाणी वगैरे काय द्यायचं आहे का, कारण सकाळीच होती पण ऊन बाहेर खूप लागत होतं कंटिन्यू उन्हात राहिल्यानंतर आणि आपल्याला जास्त सवय नसते उन्हाची, तर त्याच्यासाठी पण ताईला काही फोनच लागत नव्हता. आता माझं काम झाल्यानंतर परत मी जाणारच होते शेतात, तोपर्यंत किती लसूण लावायचं राहिलं आहे ते बघायचं होतं. तसं बघायला गेलं तर आम्हाला शेतातली कामं फारशी नसतात बरं का. आमच्या आवडीने किंवा भाजीपाला किंवा आम्हाला काही लसूण लावायचं असेल तरी आमच्या स्वइच्छेने आम्ही शेतातलं काय असेल ते करतो. आणि आता इथं त्या दोघी शेतात गेल्यात आणि भर उन्हाचं त्यांना ताक प्यायला चांगलं वाटेल म्हणून इथं मी ताक रवीनं घुसळते. आता थंडगार ताक घेऊन मी शेतात जाणार आहे त्यांच्यासाठी. आता मुलं पण येतील माझ्यासोबत. आता माझ्यासोबत मुलं पण शेतात येणार होती. म्हटलं आता तिथे गेल्यावर काहीतरी खायचा मोह होतो, त्यासाठी मी चकल्या आणि करंज्या घेतल्या होत्या खायला. म्हटलं शेतात बसून राहिलेल्या दिवाळीच्या चकल्या आणि करंज्या खायला जरा मजा येईल म्हणून ते पण घेतलं होतं मी सोबत. त्याच्यानंतर सगळ्यांसाठी पाणी आणि सगळ्यांसाठी ग्लास पण घेतले होते पिशवीत. आणि इकडं नेहमी मदतीसाठी असणारा आमचा आरव दादा तयार होता इथं. काकी मी पिशवी घेतो, तुम्ही दुसरं काहीतरी घ्या म्हटलं, म्हणून त्याच्याजवळ मी पिशवी दिली आणि ताकाचं भांडं माझ्याजवळ घेतलं. आता इथं शेतामध्ये ताईचं नात्याचं लसूण लावायचं चालू होतं आणि आता ही सकाळपासून ह्यांचं जे लसूण लावायचं चालू होतं, तर ह्याचा सगळा डिटेल ब्लॉग पल्लवीज डेली ब्लॉग चॅनलवरती ताई अपलोड करेल, तर तिथं जाऊन तो पण नक्की बघा. त्या साईडला मी घरातला ब्लॉग अपलोड करते, माझं काय रुटीन राहिलं आज दिवसाचं, आणि दुसऱ्या साईडला ताई पण शेतात गेल्यापासून काय काय मजा मस्ती झाली तर त्याचा व्हिडिओ अपलोड करेल, तर तो जाऊन नक्की बघा. अजून शेतीत आल्या झालं तर ट्रेंड.
आता भैयांचं इथं मार्केट बघायचं पण चालू आहे. तसं सध्या मार्केट होलटेल असल्यामुळे भैया काही ट्रेड घेत नाहीत, पण मार्केटमध्ये अपडेटेड राहायला पाहिजे म्हणून मार्केट आता हे मार्केट बघतात आहे. कोण ठेवली? आयुष आयुष सावलीला बस. आयुष करांची द्यायची ते पहिले डब्यात ते केलं ते बाहेर होते तेव्हा दुसरं आत लागेल ताज म्हणलं तांबट पीठ त्यातले बी घेतले थोडं 2-4 चमचे. ते डबा व्हायचं म्हणून भरलाय. त्यातले बी घेतले ते टाकलेलं मग थंड झालं आपलं. बस हात त्यांचं घ्या कुडून शॉर्ट घ्यायचे एकटीचे शॉर्ट टाकायचे. आता भर उन्हात शेतामध्ये बसून ताक प्यायचे आणि चकली करंजा खायची मजा काही वेगळीच असते. आता हा सगळा शूट आहोने घेतला होता त्यामुळे व्हिडिओमध्ये ते कुठेच नव्हते, म्हणून म्हटलं चला थोडी क्लिप तुम्ही पण ॲड पाहिजे म्हणून आरो दादांना ही क्लिप घेतली होती. आता शेवटच्या काही क्लिपमध्ये आपले कॅमेरामॅन म्हणजे आहो होते, पण मामा नाही आहेत व्हिडिओमध्ये कारण मामा घरीच होते. ह्याच्यानंतर घरी आलो आम्ही आणि घरी आल्यानंतर म्हटलं चला जेवायला आज काहीतरी स्पेशल अजून बनायला पाहिजे म्हणून भोपळ्याची भाजी मसूरची आमटी तर मी सकाळीच केली होती. त्याच्यानंतर मी रव्याची खीर बनवली, नंतर मसाले भात बनवला आणि मस्त सगळ्यांनी मिळून जेवणावर ताव मारला. तर चला भेटूया पुढच्या